आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आता आपण पाहूयात। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही भावांचं मनोमिलन होताना अवघा महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती गेलेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीला। याआधी सुद्धा गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेलेले होते शिवतीर्थावरती आणि पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे गेलेले आहेत। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, पुन्हा एकदा दोन भावांची ही भेट होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावरती गेलेले आहेत। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतीये। नेमकी भेट कोणत्या कारणासाठी होते हे अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे पोहोचलेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी। उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। संजय राऊत, अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत। विशाल पाटील या भेटी संदर्भातली माहिती देतात। विशाल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावरती भेट, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, भेटीचं नेमकं कारण काय, काही कळू शकलंय? नक्कीच तृप्ती, ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं भेटींचा सिलसिला हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने याआधी सुद्धा उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना धरून आम्ही एकत्र आलोय असं वारंवार स्पष्ट केलं होतं। मात्र आजच्या भेटी बाबतीत कमालीची गुप्तता जी आहे ही पाळण्यात आली होती। उद्धव ठाकरे आज शिवतीर्थवरती जातील अशा पद्धतीची कुठच्याही प्रकारची माहिती बाहेर आली नव्हती। मात्र आज अचानकपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हे सुद्धा या भेटीसाठी उपस्थित आहेत आणि ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या ज्या चर्चा आहेत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच निवडणूक लढतील याच्या बाबतीत चर्चा ज्या आहेत त्या होत असताना आता भेटी ज्या आहेत या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की अनेक गोष्टी पडद्यामागे घडतायत, त्या अनुषंगानं आज उद्धव ठाकरे हे पुन्हा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मातोश्रीवरती पोहोचले होते। त्या ठिकाणी काही वेळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती। त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते। जवळपास 3 तास ते शिवतीर्थ या ठिकाणी होते। असं समजतंय की या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची स्वतंत्र भेट सुद्धा त्यावेळेला झाली होती। मात्र आजचा दिवस आपण पाहायला गेलं तर कुठच्याही प्रकारचा कार्यक्रम नसताना अचानकपणे ही भेट होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या भेटीमागे एकच आता चर्चा आहे, ती म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या अनुषंगानं या भेटीमध्ये चर्चा जी आहे ही होण्याची अधिक शक्यता आहे। कारण का 2 दिवसापूर्वीच काँग्रेसचे अनेक नेते हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती गेले होते आणि या भेटीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सोबत राज ठाकरेंना थोडंसं थांबवते। ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट शिवतीर्थावरती होतीये, माध्यमांमध्ये कोणतीही माहिती नव्हती, अचानकपणे ही भेट होतीये, त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे। भेटीचं नेमकं कारण काय? मला नाही वाटत की याच्यात ते उत्सुकतेचं काही कारण असायची गरज आहे। कारण जेव्हा दोन भाऊ किंवा दोन कुटुंबांमध्ये एक समेट झालेली आहे आणि त्यानंतर दोघांचंही एकमेकांच्या घरी येणं जाणं आहे, तर त्याच्यासाठी दरवेळेला एक भाऊ दुसऱ्याच्या घरी गेला की लगेचच त्याच्या बातम्या व्हाव्यात किंवा त्याचं लगेचच कारण विचारलं जावं असं काही असण्याचं कारण नाही। काही 20 वर्षांनंतर या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत म्हणून माध्यमांमध्ये बातम्या होत आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीबरोबर संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नाही, 20 वर्षानंतर जर पहिल्यांदा ते भेटायला गेले तर निश्चित त्याच्या बातम्या होणं मी समजू शकते। मात्र मला असं वाटतंय की आता 2 वेळा यांचं तिकडे जाणं येणं झालं, 2 वेळा त्यांचं गणपतीच्या निमित्ताने येणं झालं, त्यामुळे या भेटी वारंवार होत राहतील। मात्र या भेटीचा संदर्भ मला निश्चितपणे आता सांगता येणार नाही की ही भेट फक्त कौटुंबिक असेल की या भेटीला दसरा मेळाव्याची किंवा पालिका इलेक्शनची काही इतर पार्श्वभूमी असेल, मला याची काही कल्पना नाही। ताई, मवियाचं एकीकडे आंदोलन होतंय आणि त्यामध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जसे काय प्रदेशाध्यक्ष सपकाळ वगैरे सहभागी झालेले नाहीयेत आणि दुसरीकडे ही भेट राज ठाकरेंबरोबर होती, याचा काही एकमेकांशी संबंध जोडला जाऊ शकतोय?
नाही, याचा काहीही संबंध जोडायचं कारण नाही. कारण महाविकास आघाडीच्या वतीने विशेषतः काँग्रेसच्या वतीने 28 तारखेपासून एक आंदोलन नागपूरपासून सुरू होत आहे. कदाचित 2 तारखेला काँग्रेसचे अजून जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते असतील ते सुद्धा कदाचित महाराष्ट्रात येऊ शकतात. आणि 28 तारखेपासून नागपूर ते सेवाग्रामची पदयात्रा होत आहे. त्या यात्रेच्या दरम्यान मी असेल किंवा आदित्यदादा असतील तर आम्ही स्वतः नागपूरला त्या कार्यक्रमाला, काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहोत. त्यामुळे कुठेतरी काही बिनसलंय किंवा बेबनाव आहे किंवा काँग्रेसचं वेगळ्या पटलावर आणि महाविकास आघाडीचं एका वेगळ्या पटलावर काही चालू आहे असं काही समजण्याचं कारण नाही. निश्चित. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद NDTV मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची भेट सध्या शिवतीर्थावरती होतीये. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या मते ही भेट फक्त भावांची भेट आहे आणि अशा भेटीगाठी भविष्यात होत राहतील. त्यामुळे या संदर्भामध्ये चर्चेची काही आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं आहे. याशिवायच मवियामध्ये सारं काही अलबेल आहे या संदर्भात. या भेटीनंतर त्या संदर्भातही काही अर्थ लावले जाऊ नयेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पण अतिशय महत्त्वाची बातमी ही आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या संदर्भातली कुठलीही माहिती समोर आलेली नव्हती. अचानकपणे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. शिवतीर्थावरती ही भेट होतीये. खासदार संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत या बैठकीसाठी, या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची आत्ताची सगळ्यात मोठी महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही बातमी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भातली. शिवतीर्थ ही राज ठाकरेंच्या निवासस्थानावरती उद्धव ठाकरेंची भेट होतीये. संजय राऊत, अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत सध्या आहेत.